तर आज आपण बघणार आहोत एक वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन, जो की तुम्ही इझिली तुमच्या घरातून करू शकता आणि कंपनी जी आहे तर ती आहे इंडिया मार्ट. आता मी इन डिटेल तुमच्यासोबत भरपूर गोष्टीच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. जसं की इंडिया मार्ट काय या कंपनी आहे, कशा प्रकारचा जॉब हा असणार आहे, कोणते कोणते रिक्वायरमेंट्स तुम्हाला लागणार आहेत, ठीक आहे, रिक्रुटमेंटची प्रोसेस काय असणार आहे वर्क फ्रॉम होमची, बेनिफिट्स आपण शेअर करणार आहोत, सोबतच फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स जसं की एफएक्यूज आहेत. तर ते मी इन डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्किल्स काय लागतात, मटेरियल काय लागतं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण थ्रू आउट द व्हिडिओ चेकआउट करणार आहोत. ठीक आहे, आणि अप्लाय कसं करायचं तर तेही आपण चेकआउट करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं बघून घेऊयात की आता जिथे आपण अप्लाय करतोय तर नक्की ती कंपनी काय आहे आणि कशा पद्धतीचं काम असणार आहे, तर थोडक्यात तुम्हाला माहिती देते. तर इंडिया मार्ट म्हणजे काय आहे, तर इंडिया मार्ट एक अशी कंपनी आहे की बी टू बी. आता बी टू बी म्हणजे काय, बी टू बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस. ठीक आहे, तर इंडिया मार्ट आता तुम्ही भरपूर जणांनी ऑलमोस्ट ऐकून तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे, जर तुम्ही व्यवसायामध्ये असाल तर इंडिया मार्ट एक अशी कंपनी आहे जी वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल डायरेक्ट होलसेलर किंवा मॅन्युफॅक्चरर कडून होलसेलरला ती प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, रिटेलमध्ये ते डील करत नाहीत. ठीक आहे, होलसेलमध्ये बल्कमध्ये डील करतात. कुठलेही प्रोडक्ट्स जे असतील तर ते तुम्ही इंडिया मार्ट वरून मागवू शकता. जसं की क्लोदिंग फील्डमध्ये असेल, अगदी बॅग्स तुम्हाला कोणत्या मागवायच्या तर बल्कमध्ये जर तुम्हाला मागवायचं असेल तर इंडिया मार्ट आपण मोस्टली यूज करतो. ठीक आहे, तर इथे आता अबाउट अस तुम्हाला तर कळलं की इंडिया मार्ट ऍक्च्युली काय आहे. प्रोडक्ट सेल करतात पण बी टू बी, बिझनेस टू बिझनेस, रिटेलमध्ये नाही. ठीक आहे, आता काम कशा पद्धतीचं असणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मॅन्डेटरी रिक्वायरमेंट्स. आता मॅन्डेटरी म्हणजे काय, मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी असणाऱ्या रिक्वायरमेंट्स. ठीक आहे, थोडंसं झूम करते. ओके, मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी असणाऱ्या रिक्वायरमेंट्स त्या काय काय आहेत तर ते बघूया. की यू ॲज अ पार्ट ऑफ अ प्रोग्राम आर एक्सपेक्टेड टू एंगेज इन व्हॉइस बेस्ड कॉलिंग प्रोसेस. कॉलिंगची प्रोसेस असणार आहे, बोलायचं आहे, टेलिकॉलिंगचं काम आहे. व्हेअर यू कलेक्ट, व्हेरीफाय अँड अपडेट बिझनेस प्रोफाइल्स टू अचीव्ह डिझायर्ड आउटकम्स. आपल्याला काय करायचं आहे, डेटा कलेक्ट करायचा आहे, तो व्हेरीफाय करायचा आणि तो अपडेट करायचा, जी काही तुम्हाला सिस्टम किंवा सॉफ्टवेअर दिली असेल त्याच्यामध्ये. युअर रोल इन्व्हॉल्व्स एज्युकेटिंग सेलर्स अबाउट इंडिया मार्ट. ठीक आहे, म्हणजे जे कोण मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा जे कोण सेलर्स आहेत, जे त्यांचे प्रोडक्ट विकतायत, तर त्यांना तुम्हाला जे काही कॉलिंग असेल तर ते करून इंडिया मार्ट बद्दल तुम्हाला त्यांची जी काही कंडिशन्स, टर्म्स जे काय असतील, बेनिफिट्स काय असतील इंडिया मार्ट वरती सेल केल्यावरती, तर ते तुम्हाला त्यांना समजावून सांगायचं आहे. क्रिएटिंग देअर प्रोफाइल्स, त्यांचे प्रोफाइल्स बनवायचे आहेत. ॲड्रेसिंग क्वेरीज अँड एनहान्सिंग द ओव्हरऑल क्वालिटी आउटपुट्स. जॉइन अस इन मेकिंग मिनिंगफुल इम्पॅक्ट. ठीक आहे, तर जे कोण सेलर्स असणार आहेत ना तर त्यांच्यासाठी आपल्याला टेलिकॉलिंग जे असेल ना तर ते करायचं आहे, रजिस्टर करायचं आहे त्यांचं इंडिया मार्टमध्ये. आता इथे काय, बिंग फ्लुएंट इन बोथ लँग्वेजेस हिंदी अँड इंग्लिश. आता मोस्टली हिंदी लँग्वेज वापरतात. आपण इंडियामध्ये कॉल करतोय ना तर मोस्टली हिंदी लँग्वेज यूज करतात, पण इंग्लिश लँग्वेज पण तुम्हाला आली पाहिजे. बेसिक आहे सध्या तरी, इंग्लिश, मराठी आणि हिंदी तिन्ही लँग्वेजेस तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे, ॲबिलिटी टू वर्क ॲटलिस्ट 3 to 4 hours एव्हरी डे. रोज ॲटलिस्ट 3 ते 4 तास तरी तुम्हाला जे काही कॉलिंगचं काम असणार आहे, जे काही प्रोफाइल्स वगैरे क्रिएट करायचे असतात ऑनलाईन, तर त्या तुम्हाला करता आल्या पाहिजे. व्हॅलिड पॅन कार्ड, आधार कार्ड, बोथ इंटरलिंक्ड ऑन इन्कम टॅक्स वेबसाईट. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं पॅन कार्ड आणि तुमचं आधार कार्ड जे असेल, बेसिक आहे, ते कुठेही लागतं, तर ते असायला हवं आणि तुमचं इन्कम टॅक्सला ते लिंक्ड असले पाहिजेत. अ बँक अकाउंट इन युअर नेम दॅट इज ॲक्टिव्ह अँड व्हॅलिड. तुमच्या नावाचं बँक अकाउंट ज्याच्यावरती तुमची जी काही सॅलरी असेल तर ते ट्रान्सफर केली जाईल. डेडिकेटेड मोबाईल नंबर सिम फॉर फ्रीलान्सर वर्क. तर आता तुमचं मी नेहमी सांगते की पर्सनलसाठी एक वेगळं कार्ड असायला हवं आणि तुमचं रेग्युलर काम जे तुम्ही करताय ना तर ते वेगळं सिम कार्ड असायला हवं. डेडिकेटेड एक मोबाईल नंबर तुमच्याकडे असायला हवा. ठीक आहे, ओनिंग अ पर्सनल कम्प्युटर, पण तुमच्याकडे कम्प्युटर, पीसी किंवा लॅपटॉप असायला हवा. ऍक्सेस टू रिलायबल इंटरनेट कनेक्शन असायला हवं आणि अँड्रॉइड फोन असेल तर बेटर राहील. ठीक आहे, जो की ऑलमोस्ट आपल्या सगळ्यांकडे असतो. तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय म्हणजे तुमच्याकडे अँड्रॉइड फोन जो आहे तर तो आहे. आता रिक्रुटमेंटची प्रोसेस काय असणार आहे, वर्क फ्रॉम होम आहे पण तरी सुद्धा रिक्रुटमेंटची एक प्रोसेस असणार आहे, तर ती काय असणार आहे, तर एनरोल इन द प्रोग्राम बाय क्लिकिंग ऑन अप्लाय नाव बटन अँड फॉलो दिस सिम्पल स्टेप्स. वरती अप्लाय नावचं बटन आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेन काय काय करायचं आहे. बट काय प्रोसेस असणार आहे 4 स्टेप्समध्ये तर ते आपण बघूया. प्रोव्हाइड युअर इन्फॉर्मेशन ॲज रिक्वेस्टेड इन द फॉर्म. जी काही इन्फॉर्मेशन, बेसिक इन्फॉर्मेशन मागतात
तर ती तुम्हाला तिकडे ऍड करायची आहे. कम्प्लीट अ स्मॉल ॲप्टिट्यूड टेस्ट, एक टेस्ट असणार आहे तुमची, तर ती तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. क्रिएट युअर सेल्फी व्हिडिओ इन अ स्पेसिफाईड फॉर्मॅट अँड अपलोड इट इन द ॲप्लिकेशन फॉर्म. व्हेरिफिकेशन होत आहे तुमचं की तुम्हीच आहात. आणि कीप द फॉलोइंग डॉक्युमेंट्स युअर फोटो, पॅन, आधार अँड बँक अकाउंट डिटेल्स रेडी टू अपलोड. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आता बेनिफिट्स काय आहेत इंडिया मार्ट सोबत काम करायचे? तर सगळ्यात फर्स्ट पण अपॉर्च्युनिटी त्यांनी दिलेली आहे की अपॉर्च्युनिटी टू अर्न अप टू 25,000 पर मंथ. महिन्याला 25,000 पर्यंत तुम्ही कमवू शकता. आता तुम्ही किती काम करताय, तुम्ही किती लीड्स कन्वर्ट करताय, तर त्याच्यावरती डिपेंड राहतं. पण 25,000 पर्यंत तुम्ही कमवू शकता. कंप्लीट वर्क फ्रॉम होम. आता इथे मी तुम्हाला एक मेन्शन करते की हा टार्गेट बेस्ड नाही आहे जॉब, ठीक आहे. पण इथे बघा लिहिलेलं आहे की नो सेल्स टार्गेट. पण जितकं तुम्ही काम करताय तर तितकं तुमचं पेमेंट असणार. तुम्ही जास्त काम केलं तर नक्कीच जास्त पेमेंट होईल, कमी काम केलं तर मग कमी पेमेंट होईल. त्यामुळे तुम्ही स्वतःला टार्गेट जे असेल तर ते देऊ शकता. कंप्लीट वर्क फ्रॉम होम. वर्क फ्रॉम होमच काम तुम्हाला करायचं आहे, घरातून काम करायचं. वीकली सॅलरी पे आउट. आठवड्याला तुमचे जे काही सॅलरी, तुमचं जे काही लीड्स कन्वर्ट, जे काही तुमचं इन्कम होतोय तर तो आठवड्याला तुमच्या अकाउंटमध्ये जमा केला जाईल. टेलिकॉलिंगचं काम आहे, म्हणजे कॉलिंगचं काम आहे. ठीक आहे. नो सेल्स टार्गेट आपण बघितलं. फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स. असं काही तुम्हाला फिक्स्ड वर्किंग आवर्स दिलेले नाही आहेत की याच वेळेमध्ये कॉल केले पाहिजेत व त्याच. तर तुम्हाला फ्लेक्झिबल वर्किंग आवर्स दिले, तुम्ही कधीही दिवसभरामध्ये कॉल करू शकता. आणि रेग्युलर ट्रेनिंग अँड सपोर्ट. जो काही ट्रेनिंगचा पार्ट असेल किंवा जो काही सपोर्ट असेल तर तो तुम्हाला रेग्युलरली दिला जातो. ठीक आहे. इथे अप्लाय नाववरती क्लिक केलात की तुम्ही अप्लाय करू शकता. पण आपण थोडंसं अजून जास्त एक्सप्लोर करूयात की काय आहे नक्की, कशा पद्धतीने काम असणार आहे. तर आता काही FAQs बघूयात, म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स. विल आय बी पेड ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड. ट्रेनिंग पिरियड चालू असेल तर त्यावेळी मला पेमेंट मिळेल का? तर नो, यू विल नॉट बी पेड ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड. यू विल रिसीव्ह द पे आउट वन्स यू स्टार्ट वर्किंग. ट्रेनिंग ज्यावेळी ते तुम्हाला देतायत, ज्यावेळी शिकवतायत काम करायचं, तर त्यावेळी तुम्हाला पेमेंट दिला जाणार नाही. तुम्ही एकदा की काम चालू केलं, काम करायला चालू केलं की त्याच्यानंतर पेमेंट जे असेल तर ते तुम्हाला दिलं जातं. इज देअर अ बॉन्ड दॅट आय नीड टू साइन. कोणता बॉन्ड आपल्याला करायचा आहे का 1 वर्षाचा, 2 वर्षाचा? तर तसं काही नाही. नो, यू डू नॉट नीड टू साइन एनी बॉन्ड. ओन्ली अ वर्क ॲग्रीमेंट नीड्स टू बी साइन. ॲग्रीमेंट म्हणजे काम करण्याचं ॲग्रीमेंट असतं. पण बॉन्ड म्हणजे काय, की 1 वर्ष, 2 वर्ष असा बॉन्ड असतो. तर तसा कुठलाही बॉन्ड इथे नाही आहे. हाऊ मेनी आवर्स डेज डू आय नीड टू वर्क. किती तास किंवा किती दिवस मला काम करायचं आहे? तर यू हॅव टू वर्क 3 आवर्स अ डे अँड 4 days अ वीक टू बी एलिजिबल फॉर द पे आउट. पेमेंटसाठी एलिजिबल असण्यासाठी तुम्हाला दिवसातून ॲटलिस्ट 3 तास काम करायचं आहे आणि आठवड्यातून 7 दिवसांपैकी 4 दिवस तुम्हाला जे काही काम असेल तर ते करायचं आहे. What is notice period for this profile? There is no notice period since it is freelancing profile. तर नोटीस पिरियड कुठलाही नाही आहे, कारण तुम्ही फ्रीलान्सिंग करताय, वर्क फ्रॉम होम करताय, फ्रीलान्सिंग प्रोफाईल असणार, त्यामुळे कुठलाही नोटीस पिरियड, कारण आपण बॉन्ड नाही करत आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा नोटीस पिरियड इकडे नसणार आहे. हाऊ डू आय रेफर माय फ्रेंड्स अँड फॅमिली टू दिस प्रोफाईल? शेअर द ॲप्लिकेशन. म्हणजे कशा पद्धतीने पाठवायचं, तर ते तुम्ही ॲप्लिकेशन शेअर करू शकता. पेमेंट स्ट्रक्चर जे आहे तर ते कशा पद्धतीने असणार आहे, तर देर इज नो फिक्स्ड सॅलरी for the profile and the weekly payout depends on seller enrichment done from your end. ठीक आहे. म्हणजे तुम्ही किती लीड्स कन्वर्ट करताय तर त्याच्यावरती डिपेंड करताय की तुमचं पेमेंट किती असणार आहे. यू आर एलिजिबल टू अर्न अ मॅक्झिमम ऑफ ₹1,000 पर डे. दिवसाला तुम्ही 1,000 रुपये कमवू शकताय, पण तुम्ही किती लीड्स कन्वर्ट करताय त्याच्यावरती तुमचं जे काही वीकली पेमेंट असेल तर ते डिपेंड करणार आहे. हाऊ मच टाइम इट विल टेक टू कम्प्लीट माय ट्रेनिंग. माझं ट्रेनिंग कम्प्लीट होण्यासाठी किती वेळ लागेल? तर इट इज अ 2 days सेल्फ ट्रेनिंग प्रोग्राम. फक्त 2 दिवसाचा सेल्फ ट्रेनिंग प्रोग्राम आहे. हॅव्हिंग 9 मॉड्यूल्स अँड अ सर्टिफिकेशन. 9 मॉड्यूल्स म्हणजे 9 लेक्चर्स असणार आहेत, जे की तुमच्यासोबत शेअर केले जाणार आहेत. व्हिडिओ लेक्चर्स असणार आहेत. The training link for the upcoming batch is shared by the trainer every Sunday, which needs to be completed by the following Tuesday. ट्रेनिंगची लिंक तुमच्यासोबत शेअर केली जाते शनिवारी, जी की तुम्हाला मंगळवारपर्यंत कंप्लीट करायचं. म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार 4 दिवस आहेत तुमच्याकडे. तर 4 दिवसामध्ये ती जी काही ट्रेनिंग असेल तर ती तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. आता तुमच्याकडे फोन असेल तर नक्कीच मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते.
आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही ते सर्च करू शकता किंवा सिम्पली तुम्ही corporate.indiamart.com आणि टेली असोसिएट प्रोग्राम अशा नावाने तुम्ही सर्चही करू शकता. इथे तुम्हाला हा जो पेज दिसतोय ना, तर तो कम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलवरती पण तो तुम्हाला दिसून जाईल. इथे तुम्हाला वरतीच ठीक आहे, एनरोल नावचा ऑप्शन आहे. तर इथे तुम्ही अप्लायचा जो बटन आहे, तर याच्यावरती क्लिक करा. तर साइन इन करून घ्या पहिला. ठीक आहे. तर मी साइन इन करून घेतल्यानंतर हा जो फॉर्म आहे ॲप्लिकेशनचा तर तो निघाला. इथे नेम ॲज पर आधार कार्ड. आधार कार्डवरती तुमचं जे नाव आहे ते, मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे. मोबाईल नंबर इज व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲप असेल तर टिक. मेल, फिमेल तुम्ही एंटर करा. डेट ऑफ बर्थ तुमची द्या. पहिला डे आणि मग इयर. इथे बघा कॅलेंडर आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुमची बर्थ डेट इकडे एंटर करा. मॅरिड, अनमॅरिड, प्रेफर नॉट टू से. लग्न झालं असेल तर मॅरिड करा, नसेल तर अनमॅरिड करा. आधार कार्डचा नंबर, पॅन कार्डचा नंबर, तुमचा एक फोटो, लँग्वेज कोणती कोणती तुम्हाला येते तर अशी लँग्वेज सिलेक्ट करा. जसं की मला 3 येतात. ठीक आहे. वर्क एक्सपिरियन्स तुमचा किती आहे तर तो तुम्ही इथे ऍड करू शकता महिन्यांमध्ये. तर तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर मग इथे 12 महिने लिहा. सेव्ह अँड कंटिन्यू करा. पुढे ॲप्टिट्यूड टेस्ट असेल, एज्युकेशनल डिटेल्स ऍड करायच्यात, एक्सपिरियन्स डिटेल्स ऍड करायच्यात, केवायसी तुमचं व्हेरिफिकेशन होईल, तुमचे बँक अकाउंट डिटेल्स तुम्ही ऍड करायचे आहेत आणि तुमचा जो काही फॉर्म असेल ना तर तो सबमिट होईल. फॉर्म सबमिट झाल्यानंतर तो चेक केला जाईल आणि तुम्हाला तो जो काही रिव्ह्यू असेल तिकडून तर तो मिळेल. तर अशा पद्धतीने ॲप्लिकेशनची जी काही प्रोसेस असेल तर ती इकडे होते. त्या अकॉर्डिंगली तुम्हाला मेल येईल, व्हॉट्सॲपला मेसेज येईल आणि पुढचं जे काही कम्युनिकेशन आहे, पुढचं जे काही प्रोसेस असेल तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. डिटेल्स किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्कीच तुम्ही एकदा ती चेकआउट करा. तर अपडेट्स होता. आपला मोबाईल ग्राफिक्सचा जो काही कोर्स आहे तर तो चालू झालेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही आता सुद्धा रजिस्ट्रेशन जे असेल तर ते करू शकताय. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच. बाय.